सुरेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। आजच्या आपल्या 90 संघातील आपल्या सर्वांचे तरुण सहकारी तरुण तडफदार प्रीतमजी म्हात्रे साहेब यांच्या प्रचारार्थ आपण इथे आलेलो आहोत। निश्चितच उरण विधानसभेचा आपण विचार केला तर ही चौथी निवडणूक आहे 2069 आणि प्रत्येक वेळेस नवीन आमदार होतो। त्याचं कारण असं आहे की उरणची जनता ही जागरूक आहे। आपला लोकप्रतिनिधी जे आपण निवडून देतो ते काम करतात की नाही ते पाहतात, ते आपल्याशी कसे वागतात कसे बोलतात हे पाहतात आणि जर का काय फरक पडला तर उरणची आपल्या उरण पनवेल आणि खालापूर ही जनता त्यांना जमिनीवरती आणण्याचं काम करते। जे हवेत उडतात जमिनीवर आणण्याचं काम ही आपली जनता करते। आणि आपल्याला खरोखरच प्रीतम शेठच्या बाबतीत सांगायचं तर अतिशय तरुण तडफदार व्यक्तिमत्व, त्यांचे वडील जे म्हात्रे म्हणजे भाऊ म्हणून प्रसिद्ध आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचे हे सुपुत्र आहेत आणि ते सुद्धा वारकरी संस्थेच्या माध्यमातून असू द्या, जे म्हात्रे ट्रस्टच्या माध्यमातून असू द्या, आपल्या इथे आपण पाहिल्यासारखं ते पंचायतीचं मंदिर आहे, ते मंदिरामध्ये आपल्या भागातील लोकांना एक मोठा सभागृह सुद्धा तिथे आपले लग्न कार्य किंवा मोठे मोठे कार्य होतात। अशी सेवाभावी घरातून आलेले आहेत आणि जमिनीवरती पाय असणार आहेत। कारण विशेषतः हे सांगण्याची खूप गरज आहे आपल्या भागामध्ये की आम्हाला आमच्या मातीतला जमिनीवर पाय ठेवणारा आम्हाला आमचं एक नेतृत्व पाहिजे आणि ते नेतृत्व म्हणजे प्रीतम शेठ म्हात्रे आहेत। येणारे आपल्याकडे औद्योगिकरण आहे, आपल्या मातीच्या आपल्या जमिनी आपल्या इथे गेलेल्या आहेत, तर सुद्धा आपल्या इथे खालापूर तालुक्यावर आपण विचार केला तर हजारोच्या शेकडोच्या संख्येची कंपनी आहेत, परंतु स्थानिक भूमिपुत्रांना पुढे न्याय मिळत नाही। आणि म्हणून आपल्याला आपल्या नात्यातला म्हणा किंवा मातीतला म्हणा आपल्या जवळचा माणूस जर का आपल्या हक्काचा माणूस जो 24 तास उपलब्ध असू शकते अशा माणसासाठी आपल्याला इथे उभं राहायचं आहे। आणि त्यांच्या पाठीशी जर का आपण उभे राहिलो आणि निश्चितच आपले बहुमूल्य मत जे 6व्या क्रमांकावरती प्रीतम जे म्हात्रे या नावाने आहे आणि शिटी त्यांची निशाणी आहे। कारण विरोधकांना ज्या वेळेस प्रीतम म्हात्रे उभे राहतात जेव्हा समजलं तेव्हा त्याचे धाबे दणाणले, एक तरुण तडफदार नेतृत्व होतं तयार। मग त्यांनी काय केलं तर प्रीतम म्हात्रे आणखी 2 अपक्ष उमेदवार उभे केले, कारण समोर लढण्याची त्यांची हिंमत नाहीये आणि ते कुठेतरी दगाबाजी करू पाहतात, परंतु ही जनता भोळी नाहीये। आता सगळ्यांना माहितीये की प्रीतम JM म्हात्रे हे जे नाव आहे हे ब्रँड आहे JM म्हात्रे आणि या ब्रँडसाठी आपण सर्वांनी त्यांना शिटीचे पुढचं बटन दाबून त्यांना भरघोस बटन निवडून देणार आहोतच ही ग्वाही सर्व नागरिकांच्या वतीने आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।